Once again, welcome to the spoken English class. As you know, we are already discussed about the 4 types of adjectives. Okay. So, या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण 4 प्रकार पाहिले आहेत. बरोबर आहे का? आणि त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हज इन नंबर्स याचे आपण काही उपप्रकार सुद्धा पाहिले होते. बरोबर आहे का? तर डेफिनेट असेल, इनडेफिनेट असेल वगैरे. तर आज आपल्याला शेवटचे 3 प्रकार बघायचे जे राहिलेत. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हज. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे काय की ज्यामध्ये प्रश्नार्थक जो शब्द आहे तो वापरलेला असेल पण त्याचा वापर काय म्हणून केलेला आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून केला असेल तर त्याला आपण काय म्हणू आपण इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हज used to ask question. म्हणजे हे जे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात तर यांचा वापर कशासाठी होतो प्रश्न विचारण्यासाठी. जसं की पहा व्हॉट मॅनर ऑफ मॅन इज ही म्हणजे तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. तर त्या माणसासाठी काय शब्द वापरला कोणत्या प्रकारचा म्हणजे इथं जे व्हॉट आहे हा कोणता ऍडजेक्टिव्ह आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कारण विशेषण तर वापरलं पण विशेषणातून आपण काय विचारलं त्या प्रश्न विचारला. दॅट्स व्हाय इट इज अ इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हिच वे शॉल वी गो आम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. बरोबर आहे का? तर वे साठी कोणत्या प्रकारचा किंवा कोणत्या मार्गाने. बरोबर आहे का? सो यामध्ये व्हिच जे आहे हे काय आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. Whose book is this हे पुस्तक कोणाचे आहे. तर यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह होता तो कोणत्या टाइपचा आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता हे फार रेअर असतात पण माहित पाहिजे आपल्याला. त्यानंतर आहे एम्फेसिझिंग ऍडजेक्टिव्ह. आता एम्फेसिझिंग म्हणजे काय एम्फेस म्हणजे काय जोर देणे आघात देणे. जसे एखादी वस्तू आपली स्वतःची हक्काची मालकीची असते तशा वेळेस त्याला आपण काय करतो थोडंसं एम्फेस करतो. सो एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह जे आहे यामध्ये जनरली ओन किंवा व्हेरी अशा पद्धतीचे ऍडजेक्टिव्हचा वापर हे एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. जसं की आय सॉ इट विथ माय ओन आईज मी त्याला पाहिलं पण कशाच्या साहाय्यानं माझ्या स्वतःच्या डोळ्यानं म्हणजे आईज बद्दल जे विशेषण वापरलं ते कोणतं होतं ओन. परंतु यामध्ये जोर दिला गेला कोणाचे डोळे तर माझे डोळे है ना ओन. तर दॅट्स व्हाय ओन जे आहे हा एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह असेल. माइंड युअर ओन बिझनेस. आपल्यामध्ये जर कोणी हस्तक्षेप करत असेल आपल्या कामामध्ये तर आपण काय म्हणतो की तू तुझं काम कर. बरोबर आहे का? अशा वेळेस आपण कोणतं वाक्य वापरतो माइंड युअर ओन बिझनेस. बरोबर आहे का? यामध्ये ओन जो आहे हा सुद्धा एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह आहे. दॅट इज द व्हेरी थिंग वी वॉन्ट आम्हाला ते हवंच आहे. बरोबर आहे का? दॅट्स व्हाय इथं जो व्हेरी शब्द आहे हा काय द्यायला या ठिकाणी जोर द्यायला है ना एम्फेसिंग करायला. दॅट्स व्हाय हा जो व्हेरी शब्द आहे हा सुद्धा काय आहे एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये येईल. ही इज हिज ओन मास्टर. तो स्वतःचा काय आहे मालक आहे. यामध्ये सुद्धा काय आहे जोर दिला गेलेला आहे की तो कोणावर डिपेंड आहे का नाही तो स्वतःच्या मनानुसार जगतो. दॅट्स व्हाय जे नाम आहे त्याबद्दल एक विशेष माहिती वापरणार जे ऍडजेक्टिव्ह आपण वापरलं होतं हे कोणत्या टाइप मध्ये एम्फेसिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये. ओके. आणि सर्वात शेवटी आपण पाहू एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. आता एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह मध्ये काय होईल की आता आपण यामध्ये काय करणार की आता ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्हाला इथं व्हॉटच दिसेल. परंतु तुम्हाला मी अगोदर म्हणलो होतो की जेव्हा आपण
भविष्यात ऍड क्वेश्चन टॅग शिकणार आहे. काय शिकणार आहे? ऍड क्वेश्चन टॅग. तर तिथं सेंटेन्स लक्षात घ्या कसं होतं. पहा, एक वाक्य घेतलं समजा मी, ही इज अ स्ट्रॉंग मॅन असं एक वाक्य आहे. आणि दुसरं एक वाक्य घेतलं मी, सॉरी, ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन अँड ही इज व्हेरी स्ट्रॉंग मॅन, अशी दोन वाक्य आहेत. ओके, आता या दोन वाक्याचं तुम्ही इन फ्युचर मध्ये शिकणार आहे की जेव्हा आपण याचं एक्सक्लेमेटरी मार्क करतो, अ आलं ना, तर यावेळेस काय घेतलं जातं माहितीये का? व्हॉट अ. काय घेतलं जातं? व्हॉट अ स्ट्रॉंग मॅन ही इज. ओके, हे झालं पहिलं वाक्य. पण या वाक्यामध्ये अ आलेलं आहे का? नाही. मग याचं एक्सक्लेमेटरी करताना काय वापरतात? हाऊ. सो हाऊ स्ट्रॉंग मॅन ही इज. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जनरली साध्या वाक्याचं रूपांतर जेव्हा आपण कशामध्ये करतो? एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये करतो, तेव्हा आपण काय वापरतो? व्हॉट किंवा हाऊ चा वापर करत असतो. तिथं व्हॉट आणि हाऊ हे काय म्हणून कार्य करतात? एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत असतात. जसं की व्हॉट जिनियस. जिनियस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अलौकिक अशी बुद्धिमत्ता असते, हे की नाही? फार हुशार, प्रचंड विद्वान असेल तर त्याला काय म्हणतो आपण? जिनियस म्हणतो. सो व्हॉट जिनियस. त्यानंतर व्हॉट एन आयडिया. एखाद्याला अशी भन्नाट कल्पना सुचली, हे की नाही, तर त्याला काय म्हणतो आपण? व्हॉट एन आयडिया. यामध्ये व्हॉट हे काय आहे? एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. व्हॉट अ ब्लेसिंग. ब्लेसिंग म्हणजे काय? शुभेच्छा. काय शुभेच्छा आहे, है ना? एखाद्याने सरप्राईज दिला काही बर्थडेचा, किंवा एखाद्या परीक्षेमध्ये जर यश संपादन केलं, तर अशा वेळेस आपण त्याला ब्लेसिंग देत असतो. आणि ब्लेसिंग जर विशेष असेल तर अशा वेळेस आश्चर्य वाटतं, है की नाही? आणि आश्चर्याच्या वेळेस आपण म्हणतो व्हॉट अ ब्लेसिंग. यामध्ये व्हॉट काय आहे? एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. व्हॉट फोली. फुलिश शब्दावरून फोली आलेला आहे. तर व्हॉट फोली म्हणजे काय? काय? मूर्खपणा. एखाद्याला आपला खूप राग आला, फार मोठी चूक केली असेल, तर अशा वेळेस आपण काय सेंटेन्स वापरतो? व्हॉट फोली. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. पण एखाद्या व्यक्तीनं फार अद्वितीय कार्य असं जर केलं असेल, अशा वेळेस आपण काय म्हणतो? व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. म्हणजे त्या व्यक्तीनं किती असं अद्भुत किंवा असं एक स्पेशल काम, म्हणजे उदाहरण है ना, सर्वांसाठी उदाहरण होईल असं कार्य त्यानं केलेलं आहे. सो ओव्हरऑल सर्व सेंटेन्स मध्ये आपण काय वापरला? व्हॉट हा काय वापरला? एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह यूज केला. सो अशा पद्धतीनं टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह्ज हा कंटेंट आपल्या इथे संपवतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍडजेक्टिव्हचं फॉर्मेशन कसं करायचं या संदर्भात डिस्कस करू.